नमस्कार, टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नीड नॉट। नीड नॉट म्हणजे एखादी क्रिया करण्याची गरज नाही। तर ज्यावेळी आपल्याला एखादी क्रिया करण्याची गरज नाही असं बोलायचं असतं त्यावेळी आपण नीड नॉटचा उपयोग करू शकतो वाक्य बोलत असताना। तर त्यामध्ये काही रूल्स असतात, जसं की त्याचा अर्थ सगळ्यात आधी आपण माहिती करून घ्यायचा की क्रिया करण्याची गरज नाही असं ज्यावेळी आपल्याला बोलायचं आहे त्यावेळी आपण नीड नॉट यूज करणार आहोत। त्याशिवाय नीड नॉट सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते। क्रियापद जे आपण वापरत असतो वाक्यामधलं त्यात नेहमी क्रियापदाचं पहिलं किंवा मूळ रूप येत असतं। त्यानंतर नीडचा उपयोग डू डज डीड सोबतही केला जातो। म्हणजे ज्यावेळी आपण वाक्य बनवणार आहोत त्यावेळी आपण वाक्यामध्ये गरजेनुसार डू डज किंवा डीड यांचा सुद्धा वापर करणार आहोत। आणि आणखीन एक रूल आहे तो म्हणजे टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप येते। ज्यावेळी डू डज डीड आपण वापरणार आहोत त्यावेळी आपण वाक्यामध्ये टू सुद्धा वापरतो आणि त्या टूच्या पुढे सुद्धा क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप येत असतं। हे काही रूल्स आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला वाक्य बनवताना काही अडचण येणार नाही। चला तर मग पाहूयात की आपण नीड नॉटचा वापर करून वाक्य कशा पद्धतीने बनवू शकतो। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या व्हिडिओ पाहत असाल परंतु चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। जसं की आपण नेहमीप्रमाणे वाक्य बनवत असतो, वाक्य जे वरती लिहिलेलं आहे त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ ट्रान्सलेट करायचा। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता की इंग्रजी वाक्याची रचना ही SVO म्हणजे सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी असते। त्या पद्धतीनेच वाक्याची रचना करायची आहे। आता आपल्याला फक्त गरज नाही याचाच अर्थ नीड नॉट हे वापरायचं आहे वाक्यामध्ये। एक्झाम्पल पाहूयात सोडून म्हणजे तुमच्या लक्षात यायला मदत होईल। तुलासाठी वापरणार आहोत यू। आता यू नंतर घेणार आहोत क्रियापद गरज नाही, नीड नॉट। कशाची? तुला गरज नाही एवढं वाक्य तर आपलं तयार झालेलं आहे। कशाची? काळजी करण्याची। आता काळजी करणे म्हणजे काय तर वरी, आणि आपलं वाक्य तयार झालेलं आहे यू नीड नॉट वरी। तुला काळजी करण्याची गरज नाही। नेक्स्ट, त्याला तिथे जाण्याची गरज नाही। आता इथं करता आहे त्यालासाठी वापरणार आहोत आपण ही। त्यानंतर काय गरज नाही हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे नीड नॉट। आता राहिलं काय आपल्या वाक्यातलं तिथं जाण्याची म्हणून गो देअर। जाणे म्हणजे गो आणि देअर म्हणजे तिथे। ही नीड नॉट गो देअर। या पद्धतीने तुम्ही नीड नॉटच्या वाक्यांची रचना करू शकता। नेक्स्ट, तुला तिथे जाण्याची गरज नाही का? आता वाक्य प्रश्नार्थी आहे। प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी सहाय्यकारी क्रियापदाने करायची असते। म्हणून सहाय्यकारी क्रियापद काय आहे आपल्या या वाक्यातील तर नीड नॉट हेच आपलं सहाय्यकारी क्रियापद आहे। म्हणून आपण वाक्य बनवणार आहोत नीडंट आता नीडंट हे आपलं प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात झालेली आहे सहाय्यकारी क्रियापदाने। आता आपल्याला घ्यायचं आहे करता आहे यू, नीडंट यू आणि तिथे जाण्याची गो देअर आणि क्वेश्चन मार्क। आता तुम्ही बघू शकता काय चेंजेस केलेले आहेत आपण दोन वाक्यामध्ये। त्याला तिथे जाण्याची गरज नाही, साधं वाक्य आपण जसंच्या तसं लिहून घेतलं। त्यालासाठी ही नीड नॉट म्हणजे गरज नाही आणि तिथे जाण्यासाठी गो देअर। पण जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा पहिल्यांदा आपण नीडंट घेतलं कारण सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्नाची सुरुवात होते किंवा WH शब्दानेच प्रश्नाची सुरुवात होते। आपण गरजेनुसार ते वापरत असतो। तर इथं आपण सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्नाची सुरुवात केली, त्यानंतर करता, त्यानंतर मूळ क्रियापद, राहिलेलं एक्स्ट्राचं वाक्य जे काही असेल त्याने क्वेश्चन मार्क या पद्धतीने सोडवायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट, तुला तुझा ड्रेस बदलण्याची गरज नाही। आता तुलासाठी घेणार यू, गरज नाही साठी घेणार नीड नॉट, यू नीड नॉट।
आता आपल्याला काय घ्यायचं आहे, मुख्य क्रियापद आपलं ते काय आहे, बदलण्याची. म्हणून मूळ रूप काय, बदलणे म्हणजे काय, चेंज करणे, चेंज. तर चेंज हे आपलं मूळ क्रियापद आहे, पहिलं रूप आहे चेंजच, ते जसंच्या तसं घ्यायचं. नीड नॉट सोबत नेहमी आपलं क्रियापदाचं पहिलं रूप येतं, म्हणून चेंज जसंच्या तसं. आणि काय, तुझा ड्रेस, युअर ड्रेस. नेक्स्ट, तुला घाई करण्याची गरज नाही. तुलासाठी यू, गरज नाहीसाठी नीड नॉट, यू नीड नॉट. आता कशाची गरज नाही, घाई करण्याची. घाई करणे म्हणजे काय, हरी, म्हणून यू नीड नॉट हरी. नेक्स्ट आहे, त्याला इथे येण्याची गरज नाही. त्यालासाठी वापरणार आहोत ही, ही. गरज नाही, नीड नॉट वापरून घ्यायचं आहे, नीड नॉट, ही नीड नॉट. इथे येण्याची, एवढं वाक्य राहिलं आपल्याला आपलं. मग यात क्रियापद काय आहे, येणे. येण्यासाठी वापरणार कम, ही नीड नॉट कम. इथे, इथेसाठी हिअर. तिथे असतं तर देर, इथे आहे म्हणून हिअर. ही नीड नॉट कम हिअर. त्याला इथे येण्याची गरज नाही. नेक्स्ट, तुला माझी वाट पाहण्याची गरज नाही. आता तुला, तुलासाठी वापरणार यू, गरज नाहीसाठी नीड नॉट. आता आपलं मूळ क्रियापद काय आहे, वाट पाहणे, ते लिहून घ्यायचं आहे. वाट पाहण्याला काय शब्द आहे, वेट करणे, म्हणून वेट. यू नीड नॉट वेट म्हणजे तुला गरज नाही वाट पाहण्याची. कुणाची, माझी, म्हणून फॉर मी. नेक्स्ट, तुला कोणाला विचारण्याची गरज नाही. तुलासाठी यू, नीड नॉट. आता मूळ क्रियापद आहे विचारणे, विचारण्यासाठी वापरतो आपण आस्क. आणि कोणालासाठी एनीवन. यू नीड नॉट आस्क एनीवन. तुला कोणाला विचारण्याची गरज नाही. त्यानंतर नेक्स्ट, तू मला मदत करण्याची गरज नाही. तू साठी वापरणार यू, नीड नॉट. मदत करणे यासाठी वापरतो हेल्प. आणि मलासाठी मी, यू नीड नॉट हेल्प मी. म्हणजेच तुला मला मदत करण्याची गरज नाही. तर ही होती काही नीड नॉट यूज करून बनवलेली वाक्य, की ज्यामध्ये तुम्हाला हे सांगायचं असतं की मला ही गोष्ट करण्याची गरज नाही, किंवा तुला किंवा इतर कोणालाही ही गोष्ट करण्याची गरज नाही. अशी ज्यावेळी वाक्य तुम्हाला बोलायचे असतात त्यावेळी तुम्ही नीड नॉटचा वापर या पद्धतीने वाक्यांमध्ये करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.